तिसऱ्या अपत्यामुळे निवडणूक लढवता येणार नाही म्हणून पित्याने पुढच्या चिमुकलीला निर्घृणपणे संपवलं. नांदेडमध्ये हादरवणारा हा प्रकार घडलेला आहे. ही घटना नेमकी कशी घडली, कशी उघडकीस आली आणि या घटनेनं नेमकं काय संताप व्यक्त केला जातोय, सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. एका जन्मदात्या पित्याने आपल्या 7 वर्षाच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र आरोपीला 3 अपत्ये आहेत आणि सरपंच पदाची तयारी सुरू केली होती. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे. दरम्यान या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोडामले, वय वर्ष 32 असं आरोपी पित्याचं नाव आहे. आरोपी पांडुरंग कोडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूळ गावातील रहिवासी आहे. त्याचा बाराळी येथे कटिंग दुकान असून त्याला 3 अपत्ये आहेत. 3 दिवसापूर्वी पांडुरंग कोडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून 7 वर्षाची चिमुकली प्राची कोडामंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कटापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरी एकटाच परतला होता. इकडे कॅनॉलमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बाळगल्याने 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली होती. या घटनेनंतर विविध चर्चेला उधाण आलं. आर्थिक विवेचनेतून हा प्रकार घडल्याचं बोलण्यात येत आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची ही चर्चा होती. पण 3 अपत्ये असल्याने आपल्याला निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरू आहे. हत्येचं नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं नांदेड जिल्हा हादरलेला आहे.